समय पाटील सर, सकाळी आपण लवकर अंथरूण सोडतो हे निर्विवाद आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आनंद येतो. मग मी तर फार अभिमानाने सांगतो बऱ्याच जणांना, 4ला अंथरूण सोडतो विदाऊट अलार्म आणि त्याच्यानंतर मग असा कंटाळा येत नाही किंवा लोळत पडावं असं वाटत नाही, असं आपण सांगतो आवर्जून. पण ती सवय एकदा आपल्या अंगीकारली आपण मागच्या 7-8-10 वर्षापासून 15 वर्षापासून कोणी त्याच्यापेक्षा जास्त सकाळी उठल्यानंतर लोळावं असं वाटत नाही अंथरुणावर. ही खूप जमेची बाजू आपल्याला. पण सकाळी उठल्यापासून अंथरूण सोडल्यापासून अंथरुणावर जाईपर्यंत मीनवाईल दिवसभरात दिनचर्या कशी असावी आपली, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सकाळी 1 तास दिल्यानंतर आपण जिंकलो असं आपण समजतो, जे भेटेल त्याला सांगतो आम्ही योगाच्या वर्गावर जातो बरं, तुम्ही पण येत जा असं सांगावं असं वाटतं आपल्याला. की कोणीतरी विचारेल आपल्याला की तुम्ही फिट दिसायले, चांगले दिसायले, प्रसन्न दिसायले, त्याच्या मागचं राज काय, कोणीतरी विचारावं असं वाटते की नाही. सो ही भावना जोपर्यंत दिनचर्या आपली प्रॉपर होणार नाही तोपर्यंत याचा लाभ होणार. पण दिनचर्येमधले काही महत्त्वाचे नियम जे खरंच मी स्वतः, ज्याला आपण एक इंग्लिशमध्ये म्हणे चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तुम्ही काय करता तर ते इतरांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं. मग त्या दृष्टिकोनातून सकाळी उठल्यापासून काही आपण शारीरिक चांगल्या गोष्टी जर अंगीकारल्या तर त्याचा बेनिफिट आरोग्याच्या दृष्टिकोनातून नक्की. कदाचित लास्ट टाईम बोललो असेल, मी पुनश्च एकदा सांगतो. सकाळी उठल्याबरोबर आपण पोटाची, स्टमकची हालचाल न करता आपण जर तांब्याच्या भांड्यामध्ये भरलेलं पाणी आपण घोट पिलं, घट नाही प्यायचं, घोट पिलं तर आपल्याला डेफिनेटली शौच साफ व्हायला मदत होते. सोपं का? त्याच्या मागचं रिझन पण तसंच आहे पाटील सर. त्याच्यामागचं रिझन सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. आपण यौगिकच प्रक्रिया सगळी अंगीकारतो, पण त्याच्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जी मोठ्या जठराची झडप आहे ती झडप उघडी असते आणि सकाळी स्टमकची हालचाल कमी केली तर जे काही तांब्याभर पाणी आपण घोट पिऊन आतमध्ये पोहोचवतो ते मोठ्या जठरामध्ये लगेच जाते आणि काही क्षणातच ती झडप बंद होते, तेवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे स्टमकची जेवढी कमी हालचाल होईल, आपल्या पलंगाच्या जिथं झोपतो तिथं बाजूला जर तांब्या ठेवला आणि तो तांब्या घेतला, उकड बसून पाणी पिलं, उकड बसून तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं आपल्याला बसून म्हणा, उभं राहून म्हणा, त्याच्यापेक्षा उकड बसून पिलं, उकड इन द सेन्स या स्टाईलमध्ये बसून पिलं आपण, घोट पिलं, तुम्हाला माहिती आहे, तरी पण मी रिपीट करायलो. आपल्या शौचाला चांगलं होईल. एक व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला एक मॅटर होतं, ते मी सकाळीच पाहून आलो. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं, एक जण विचारतो की जगामध्ये सुखी कोण आहे, तर त्याच्यामध्ये एकच आहे, अंथरुणावर पडल्या ज्याला झोप लागती आणि बसल्या ज्याला शौचास साफ होतं, तो सगळ्यात सोपं काम तो सुखी. आणि असे सापडतात किती, नॉट मोर दॅन 20%. 80% लोक सफर आहे बद्धकोष्ठतेमुळे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, चांगले लोक, अधिकारी लोक बोलताना बोलतात की एकदा गेल्यानंतर सुद्धा महाजन सर